न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा महत्त्वाचा मुद्दा मांडला। यावेळी त्यांनी सविस्तर माहिती देत तपासाचे तपशीलही मांडले। आमदार रोहित पवार यांच्या भूमिकेवर देखील फडणवीस यांनी सविस्तर उत्तर देत आपण अपघाताच्या चौकशींच्या विरोधात नसल्याचं स्पष्ट केलंय। तसेच यात कोणाच्या बापालाही सोडणार नसल्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांना दिलंय। देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा सन्माननीय रोहित पवार आणि इतरांनी अनेकांनी हा मांडला। मी सुरुवातीला याची वस्तुस्थिती मांडतो। दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळ इथं धावपट्टी लगत VSR कंपनीच्या विमानाचा अपघात झाला आणि या दुर्घटनेत अजितदादा पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला। या संदर्भात केंद्र सरकारने जी काही SOP आहे त्याची कारवाई सुरू केली। राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देखील आपण चौकशी केली आहे। CID याचा तपास SP दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे। आता त्यातली जी काही निरीक्षणं आहेत, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासासाठी भाडे तत्वावर हवाई वाहनांना पुरवठा करण्यासाठी शासनाने 2 एजन्सी नियुक्त केल्या। दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7च्या सुमारास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मुंबई ते बारामती प्रवास निश्चित झाला। या दौऱ्याची माहिती त्यांचे खासगी सचिवांकडून एरो एअरक्राफ्ट सेल्सच्या कंपनीच्या प्रतिनिधींना देण्यात आले। त्यानंतर 28 तारखेला मुंबई ते बारामतीच्या दौऱ्यासाठी कंपनीकडून 20:45 विमान बुक करण्याबाबत कारवाई करण्यात आली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।